पुढे बघा मुलांना, इट गिव्स द रीडर्स अँड आयडिया ॲज टू वेन द इव्हेंट इज हॅज अक्युअर्ड ऑर इज रिपोर्टेड. बघा रीडर्स म्हणजेच काय मुलांना, पहा रीडर्स म्हणजे जे काही वाचक आहे, वाचणारे आहे, त्यांना काय म्हणतात मुलांना, तर रीडर्स असे म्हणतात. जे न्यूजपेपर नेहमी वाचतात त्यांनाच काय म्हटलं जातं, तर रीडर्स असे म्हटले जाते. आणि आयडिया म्हणजेच काय मुलांना, तर आयडिया म्हणजे कल्पना. ह्या वाचकांना कल्पना दिली जाते किंवा कळवलं जातं की ज्या काही घटना आहेत त्या कधी घडल्या आहेत किंवा जे इव्हेंट आहे ते कधी झाले आहेत किंवा कधी होणार आहेत, याची कल्पना कुणाला दिली जाते, तर जे वाचक आहे त्यांना दिली जाते. पुढे बघूया. पहा मुलांनो काय आहे, तर द ट्रॅडिशनल म्हणजेच काय मुलांनो, तर पारंपरिक. पहा मुलांनो, ट्रॅडिशनल म्हणजेच काय, तर पारंपरिक न्यूज सोर्सेस म्हणजेच काय मुलांनो, तर स्रोत. पहा सोर्सेस म्हणजेच काय, तर सोर्स आर न्यूजपेपर्स, टेलिव्हिजन, रेडिओ, मॅगझिन्स एक्सेट्रा. बघा न्यूजपेपरचे जे काही स्रोत आहे, जे काही त्यांना अटॅच असे जे घटक आहे ते काय आहेत मुलांनो, तर टेलिव्हिजन म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे, तर काय की टी व्ही. नंतर रेडिओ आहे, आपण बघितलं असेल, रेडिओद्वारे सुद्धा आधी काय करायचे, तर बातम्या न्यूज ज्या आहेत त्या ऐकल्या जायच्या. आणि नंतर ज्या काही मॅगझिन्स आहेत त्या मॅगझिन्समध्ये देखील काय व्हायचं, तर ज्या काही खेळाडू असेल, अभिनेता असेल किंवा पॉलिटिकल लीडर असेल त्याबद्दल काय दिलं जायचं, तर माहिती दिलं जायचं. कशामध्ये, तर टेलिव्हिजन, रेडिओ आणि मॅगझिन्स. हे काय आहेत, तर हे आहेत ट्रॅडिशनल न्यूज सोर्सेस. काय आहे, ट्रॅडिशनल न्यूज सोर्सेस म्हणजेच पारंपरिक स्रोत जे आहे, आपल्याला माहिती मिळवायची किंवा घ्यायची, याचे जे काही पारंपरिक स्रोत आहे ते आहेत टेलिव्हिजन, रेडिओ आणि मॅगझिन इत्यादी सगळे काय आहेत, तर ते एक ट्रॅडिशनल सोर्सेस आहेत, साधन आहेत, ज्याद्वारे आपल्याला काय मिळते, तर माहिती मिळत असते. पहा आपण बघितलं होतं की टेलिव्हिजन हे जे आहे हे नंतर आलेले आहे, पण आधी जर काही आपल्याला माहितीचं साधन आपल्यापर्यंत पोचलं असेल तर ते सगळ्यात जुनं काय आहे, तर ते आहे न्यूजपेपर. बघा सर्वात आधी स्वतंत्र झाल्यानंतर जर काही आपल्यापर्यंत किंवा स्वातंत्र्याच्या आधी देखील काय केलेलं की लोकमान्य टिळक असेल किंवा आगरकर असेल, त्यांनी काय केलेलं की न्यूजपेपर हे छापले होते. का छापलेले, की जेणेकरून प्रत्येक सर्वसामान्य माणसांपर्यंत काय पोहोचावं, तर इन्फॉर्मेशन पोहोचावी. आणि जे काही इंग्रज आहेत ते कसे वागत आहे, काय त्यांचे कायदे आहेत, काय रूल्स अँड रेग्युलेशन आहे, ते सगळे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचावं म्हणून सगळ्यात आधी न्यूजपेपर म्हणजेच वर्तमानपत्र जे आहे ते छापण्यात आले होते. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की रेडिओ आलेले, टेलिव्हिजन येण्याच्या आधी देखील काय होतं, तर रेडिओ होतं. आणि रेडिओद्वारे आपल्याला जगातल्या किंवा आपल्या भारतातल्या कुठल्याही ज्या बातम्या आहेत, न्यूज आहेत, त्या आपल्या कानापर्यंत पोचायच्या. कुठलीही घटना जर घडली असेल तर ती रेडिओद्वारे आपण काय करत होतो, ऐकत होतो. आणि ती घटना कधी घडली किंवा कधी ती घटना घडून गेली आणि काय नुकसान झालं हे सुद्धा आपल्याला रेडिओद्वारे कळत होतं. किंवा एखादा इव्हेंट असेल, घटना असेल किंवा काही व्हायचं असेल किंवा काही ठरलेलं असेल की हा दिवस इथे मनवला जाईल, तर ते सुद्धा आपल्याला कशाद्वारे माहिती पडायचं, तर रेडिओद्वारे माहिती पडत असेल. पुढे बघूया मॅगझिन्स. आता तुम्ही मॅगझिन हे बघितलेले असेलच. तिथे जर एखादी अभिनेती असेल किंवा जे काही अभिनेता असेल किंवा अभिनेत्री असेल, त्यांना सक्सेस कसं मिळालं, काय मिळालं, कुठली मूव्हीज जी आहे ती खूप फेमस झालेली आहे, कशाला किती अवॉर्ड्स मिळालेले आहे, हे देखील आपल्याला मॅगझिनद्वारे कळत असतं. किंवा आपण बघितलं असेल, आपला आवडता जो प्लेयर आहे, खेळाडू आहे, तो सक्सेस झाला, पण कशामुळे तो सक्सेस झाला, त्याने त्याच्या लाईफमध्ये असं काय केलं की त्याला काय मिळाले, खूप सारे अवॉर्ड्सही मिळाले. तर त्याची जी ही मुलाखत आहे ती मॅगझिनमध्ये छापली जाते आणि मग ती वाचून आपल्याला कळत असते की बघा ह्या ज्या प्लेयरने आहे त्याने काय केलेलं आहे, खूप त्याच्या लाईफमध्ये स्ट्रगल केलं असल्यामुळे त्याला हे सक्सेस मिळालेलं आहे. एवढे मेडल्स त्याला मिळालेले आहेत, तर ते कशामुळे, त्याला ते घरी बसून मिळालेले आहेत का,
तर नाही. त्यासाठी त्याने काय केलेलं आहे, खूप त्याच्या लाईफमध्ये स्ट्रगल केलेलं आहे, मेहनत घेतलेली आहे आणि त्या दृष्टीने त्या डायरेक्शनने तो पुढे गेलेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे मुलांनो, हवं तसं यश जे आहे ते त्याला मिळालेलं आहे, हवं तसं जे सक्सेस आहे ते त्याला मिळत गेलेलं आहे. म्हणून आपण देखील त्या मॅगझिनमध्ये ज्यांचे इंटरव्ह्यू येतील किंवा लेख येतील ते वाचून आपल्याला देखील त्यामधून खूप काही शिकायचं आहे, अचीव करायचं आहे आणि म्हणूनच आपल्याला मॅगझिन जे आहे ते देखील वाचणं आपल्याला गरजेचं आहे. पुढे बघूया. तर पहा मुलांना, आपल्याला सांगितलं गेल्याप्रमाणे की न्यूजचे जे काही स्रोत आहे ते सगळ्यात पहिलं जे स्रोत आहे ते काय आहे, ते टेलिव्हिजन आहे. टेलिव्हिजनद्वारे आपल्याला काय कळत असतं, तर इथे बघा हा एक व्यक्ती आहे, तो काय सांगत असतो, तर ब्रेकिंग न्यूज सांगत असतो. म्हणजे नेमकं आता काय घडलेलं आहे आणि नेमकी काय ब्रेकिंग न्यूज आहे ते आपण बघण्यासाठी कसं असतो, तर उत्सुक असतो की काय नेमकी ब्रेकिंग न्यूज जी आहे ती ह्या टेलिव्हिजनमध्ये सांगण्यात येईल. तर पहा, जे काही ट्रॅडिशनल न्यूज सोर्सेस आहेत त्यामधलं पहिलं जे आहे ते काय आहे, तर हे टेलिव्हिजन आहे जे आपल्याला ह्या स्क्रीनवरती दिसत आहे. तिथे मेल असो फिमेल असो ते काय करत असतात, तर न्यूज सांगत असतात. आपण बघितलं असेल की त्यांची सांगण्याची जी पद्धत आहे ती अशी काही असते की पुढची जी काही न्यूज आहे ती ऐकण्यासाठी आपण अगदी आतुरलेलो असतो. बघा हा व्यक्ती काय करत आहे, तर न्यूज इथे सांगताना आपल्याला दिसत आहे आणि इथे सगळ्यात आधी आपल्याला ब्रेकिंग न्यूज म्हणजेच त्याची जी हेडिंग आहे ती आता आपल्याला माहिती मिळत असते. म्हणजेच इथे आपल्याला जे काही हेडलाईन आहे किंवा जो काही टायटल आहे तो जेव्हा आपण बघत असतो तेव्हा आपल्याला असं वाटत असेल की पुढे ह्याबद्दल ह्याच्याशी अटॅच अशी काय माहिती आहे जे आपल्याला मिळणार आहे. पुढे बघूया. तर पहा मुलांना, इथे जे चित्र दिसत आहे ते आपल्याला कशाचं दिसत आहे, तर ते आहे रेडिओचं. आणि रेडिओसुद्धा काय आहे, तर ट्रॅडिशनल न्यूज सोर्सेस आहे. म्हणजे पारंपरिक साधन आहे कशाचं, तर माहिती मिळवण्याचं. आपण बघितलं असेल तर आपल्या काळात नाही, पण आपले जे काही आजी आजोबा असतील, पणजोबा असतील, त्यांच्या काळामध्ये काय होतं, तर हा रेडिओ होता आणि त्याद्वारे काय मिळत होतं, तर आपल्याला संपूर्ण जगाची माहिती मिळत होती. म्हणजेच आपण नक्कीच हा जो रेडिओ आहे तो आपण बघितलेला असेलच. तर त्या रेडिओद्वारे फक्त आपण काय करू शकतो, न्यूज ऐकू शकतो पण पाहू शकत नाही. पण इथे काय दिलेलं आहे आपल्याला, टेलिव्हिजन दिलेलं आहे. या टेलिव्हिजनवरती आपण न्यूज जी आहे ती ऐकू देखील शकतो आणि बघू सुद्धा शकतो. पण रेडिओवरती आपण असं करू शकतो का, रेडिओवरती आपण माहिती बघू शकतो का, नाही. तर रेडिओवरती आपण फक्त माहिती ऐकू शकतो. ऐकल्याने तेवढा इफेक्ट आपल्यावरती होत नाही जेवढा हा न्यूज बघितल्याने होत असतो. कारण इथे दोन्हीही श्रवणाचा काय होत असतो, तर इथे वापर होत असतो, दोन्ही इंद्रियाचा इथे वापर होत असतो. म्हणजे डोळ्यांचा देखील आणि कानांचा देखील. इथे आपण डोळ्यांनी न्यूज बघू देखील शकतो आणि कानाने ऐकू देखील शकतो. म्हणून न्यूजचा जास्त प्रभाव जो आहे तो माहिती संप्रेषणावर पडत असतो. म्हणजेच हे बघणं आणि ऐकणं याचा प्रभाव जो आहे तो जास्तीत जास्त लोकांवरती पडत असतो. म्हणून याचा जो इफेक्ट आहे तो सर्वसामान्य लोकांवरती जास्त असतो. का, कारण इथे आपण माहिती ऐकू देखील शकतो आणि माहिती प्रत्यक्षात डोळ्यांनी बघू देखील शकतो. पण आपल्याला इथे रेडिओ दिलेला आहे आणि या रेडिओमध्ये आपण बघू शकतो. हे देखील काय आहे, ट्रॅडिशनल न्यूज सोर्सेस आहे. पण यातनं आपण काय करू शकतो, फक्त माहिती ऐकू शकतो, बघू शकत नाही. जेवढा टेलिव्हिजनचा इफेक्ट आपल्यावर होतो तेवढा रेडिओचा इफेक्ट आपल्यावर होणार नाही, परिणाम होणार नाही. का, कारण इथे फक्त एकाच इंद्रियाचा वापर केला जातो, तो म्हणजे कानांचा. कानांनी आपण न्यूज ऐकत असतो पण प्रत्यक्ष डोळ्याने आपण बघत नसतो. म्हणून एवढा प्रभाव रेडिओचा आपल्यावर पडत नाही जेवढा प्रभाव टेलिव्हिजनचा पडत असतो. पहिलं बघा, आपण बघितलेलं टेलिव्हिजनमध्ये आपण न्यूज बघू देखील शकतो आणि ऐकू शकतो. म्हणून त्याचा प्रभाव जो आहे, इफेक्ट जो आहे तो आपल्यावरती चांगल्या प्रकारे पडतो. नंतर आपण रेडिओ बघितलेला, रेडिओने फक्त आपण ऐकू शकतो, तेवढा असा इफेक्ट आपल्यावर त्याचा होत नाही. आता बघा, मॅगझिन आहे आणि ह्या मॅगझिनचा देखील आपल्यावर इफेक्ट होतो. कारण इथे फक्त आपण काय करत असतो, ही जी मॅगझिन आहे ती फक्त रीड करत असतो, वाचत असतो आणि मग त्यातून काही बोध घेत असतो, काही मॉरल आपण घेत असतो. जसे इथे
इथे बघा आपल्याला सांगितलं आहे हे जे मॅगझिन आहे किंवा रेडिओ आहे किंवा टेलिव्हिजन आहे, हे सगळे काय आहेत तर ते ट्रॅडिशनल न्यूज सोर्सेस आहे. पुढे बघूया. नेक्स्ट पहा मुलांनो काय आहे, द मॉडर्न न्यूज सोर्सेस आर SMS, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम. आता आपल्याला ट्रॅडिशनल जे काही न्यूज सोर्सेस आहेत ते आपल्याला माहिती आहे. ट्रॅडिशनल म्हणजेच पारंपरिक जे स्रोत आहे ते आपल्याला माहिती आहे की आधी आपण बघितलं होतं ते आहे टेलिव्हिजन, रेडिओ आणि मॅगझिन्स. हे काय आहे तर ट्रॅडिशनल न्यूज सोर्सेस आहे. पण त्याला जोडी म्हणून काय आलेलं आहे तर मॉडर्न न्यूज सोर्सेस आलेलं आहे. कुठलं मुलांना? मॉडर्न न्यूज सोर्सेस. म्हणजे हे जे आहेत, हे जे सोर्सेस आहेत ते अगदी वेगळे आहेत आणि खूप वेगवान आहे, खूप फास्टर असे आहेत. कुठले कुठले आहेत बघा मुलांना, द मॉडर्न न्यूज सोर्सेस आर SMS. पहा, SMS म्हणजेच पटकन मेसेज जो आहे तो आपण इथे टाईप केला तर काही सेकंदातच म्हणजे क्षणसुद्धा त्याला लागत नाही की लगेच दुसऱ्यापर्यंत काय पोहोचत असतो तर SMS पोहोचत असतो, संदेश आपला पोहोचत असतो. म्हणजे आपण मोबाईलवरती इकडे टाईप केलं आणि सेंड या बटनावरती जर आपण क्लिक केलं की काही क्षणातच काय होतो, ज्याला आपल्याला मेसेज पाठवायचा आहे, संदेश पाठवायचा आहे, त्या व्यक्तीला तो तात्काळ मिळत असतो. एवढी वेगवान ही प्रोसेस आहे, एवढं फास्टर हे युग आहे. हे सगळं काय आहे तर मॉडर्न युग असल्यामुळे किंवा आधुनिक युग असल्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला SMS जो आहे खूप फास्ट गतीने काय झालेला आहे तर तो पुढे गेलेला आहे. न्यूजपेपर, टेलिव्हिजन आणि मॅगझिन्स याद्वारे आपल्याला माहिती मिळतच होती, पण ती एवढ्या वेगाने मिळत नव्हती जेवढ्या वेगाने आपल्याला SMSद्वारे म्हणजे संदेश जो काही आपल्याला पाठवायचा आहे तो अगदी वेगवान स्वरूपात आपल्याला पाठवता येतो. तसेच व्हॉट्सअप हे देखील आपल्याला माहिती आहे. व्हॉट्सअपद्वारे जर कुणाशी आपल्याला चॅट करायचं असेल आणि काही प्रोजेक्टबद्दल माहिती मिळवायची असेल तर व्हॉट्सअपद्वारे आपण काय करत असतो तर तात्काळ इकडे आपण काही माहिती टाईप केली आणि सेंड बटनवरती आपण क्लिक केलं तर काय होतं की लगेचच ती माहिती आहे समोरच्या व्यक्तीलाही प्राप्त होत असते. आपले जे काही ट्रॅडिशनल सोर्सेस आहे यापेक्षा देखील वेगवान आजचं मॉडल युग आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, कारण हे आधुनिक आहे आणि म्हणून तात्काळ आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती ही मिळत असते. व्हॉट्सअप आपल्याला माहिती आहे की आपण कुणाशी चॅट केले की ते तुरंतच म्हणजे अगदी क्षण न लागता एकमेकांपर्यंत ते पोहोचत असतं. नंतर बघा काय आहे फेसबुक आपल्याला माहितीच आहे. फेसबुकद्वारे सुद्धा आपण काय करू शकतो तर जे काही इम्पॉर्टंट माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे ते एकमेकांना आपण शेअर करू शकतो किंवा आपल्याला कुणाला काही सांगायचं असेल तर ते तत्काळ आपण काय करतो, टाईप केल्याबरोबरच दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं आणि मग ती सुद्धा व्यक्ती आपल्याला तत्काळ काय देत असते तर रिप्लाय देत असते आणि ते देखील आपल्यापर्यंत पोहोचत असतं. नेक्स्ट बघा काय आहे, इंस्टाग्राम. हे देखील जे मॉडर्न सोर्स आहे ते देखील काय होत आहे की अधिक फास्टर आहे, खूप वेगवान आहे, ज्यामुळे माहिती जी आहे ती अतिशय कशी झालेली आहे इतरांना पोहोचवणं सुलभ झालेली आहे. हे जरी मॉडर्न असले तरीसुद्धा यासाठी कशाची आपल्याला आवश्यकता आहे तर मोबाईलची आवश्यकता आहे. आणि मोबाईलची जी स्क्रीन आहे ती जर आपण पाहत असतो तर आपल्याला माहीत आहे की त्याचा साईड इफेक्टसुद्धा आहेत. आपण सारखं जर ते बघत असू तर काय होणार आहे, त्याचा आपल्या डोळ्यांवरती नक्कीच परिणाम होणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की ज्या काही ट्रॅडिशनल सोर्सेस आहेत ते आपण बघितले होते. कुठले बघितले होते तर न्यूजपेपर आणि टेलिव्हिजन, रेडिओ आणि मॅगझिन्स हे जे काही ट्रॅडिशनल सोर्सेस होते ते आपण माहितीचे ते बघितले होते. आणि जे काही मॉडर्न आलेले आहेत ते काय आहेत तर ते आहेत SMS, व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम. हे काय आहेत तर हे मॉडर्न न्यूज सोर्सेस आहे. त्याद्वारे देखील आपल्याला न्यूज ही कळत असते, बातम्या आपल्याला कळत असतात, त्याही अतिशय वेगवान पद्धतीने आणि अतिशय कमी वेळामध्ये आपल्यापर्यंत माहिती ही पोहोचली जाते. आणि ते कसे आहेत तर ते मॉडर्न आहेत, आधुनिक जगातले हे जे सोर्सेस आहेत, साधन आहेत ते आहेत आणि ते खूप फास्ट पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचत असतात. पुढे बघूया. तर पहा मुलांना, आपल्याला इथे कसलं चित्र दिसत आहे
तर इथे एक मोबाईल आहे आणि या मोबाईलद्वारे आपण काय करत आहोत तर संदेश पाठवत आहोत. बघा हे तुम्हाला हे चित्र दिसत आहे, म्हणजे आपण काय करत आहोत तर एक संदेश पाठवत आहोत, एक SMS पाठवत आहोत. म्हणजे या मोबाईलमध्ये जर आपण काहीही टाईप केलं तर ते काही क्षणातच दुसऱ्या मोबाईलपर्यंत पोहोचतं, दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतं. हेच काय आहे मुलांना, हे SMS आहे जे अतिशय वेगाने संदेशवहन करत असतं. पुढचं बघूया. हा मुलांना काय आहे तर पुढे हे जे आपल्याला साईन दिसत आहे ते कसलं साईन आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. ते साईन आहे व्हॉट्सॲपचं. कसलं मुलांना तर व्हॉट्सॲपचं. आणि हे देखील एक मॉडर्न न्यूज सोर्सेस आहे ज्याद्वारे आपण चटकन माहिती जी आहे ती काय करू शकतो तर देऊ शकतो किंवा घेऊ देखील शकतो. माहितीचे जे काही आदानप्रदान आपण करतो, देवाणघेवाण आपण जे करतो ती अतिशय वेगवान पद्धतीने जर करायची असेल तर त्यासाठी हे जे मॉडर्न न्यूज सोर्सेस आहे ते हल्ली आता जास्त यूज होताना वापरताना आपल्याला दिसत आहे. पुढे बघूया. तर पुढे पहा मुलांनो काय आलेलं आहे तर पुढे आलेलं आहे फेसबुक. काय आलेलं आहे सांगा पाहू. तर पुढे आहे फेसबुक आणि त्या फेसबुकची जी साईन आहे बघा ती कशी असते तर अशा प्रकारे हे फेसबुकची साईन असते. इथे लिहिलेलं पण आहे बघा फेस आणि इथे आले हे बुक आणि मग त्याला काय करावं लागतं तर लाईक करावं लागतं. पुढे बघा द मॉडर्न न्यूज सोर्सेस. हे काय आहे तर एक मॉडर्न न्यूज सोर्सेस आहे ज्याद्वारे वेगवान पद्धतीने आपल्याला माहितीचे जे काही आदानप्रदान आहे किंवा देवाणघेवाण आहे ते याद्वारे सुद्धा अतिशय वेगवान स्वरूपाने आपल्याला करता येते. किंवा काही माहिती असेल जे आपल्याला माहिती नसेल तर काही क्षणातच आपल्याला फेसबुकद्वारे काय होतं तर काही ठिकाणी घडलेल्या ज्या घटना आहेत, इव्हेंट्स आहेत किंवा काही प्रोग्राम्स आहेत ते आपल्याला फेसबुकद्वारे काही क्षणातच माहिती पडत असतात. पुढे बघूया. तर मुलांना पुढे बघा काय आहे इंस्टाग्राम. तर पुढे आपल्याला काय दिसत आहे तर इंस्टाग्राम दिसत आहे आणि हे जे इंस्टाग्राम आहे हे देखील काय आहे तर एक मॉडर्न न्यूज सोर्सेस आहे जे वेगवान पद्धतीने आपल्यापर्यंत माहिती पोहोचत असतं. बघा त्याची साईन कशी असते तर अशी असते. अशा प्रकारे काय आहे तर हे इंस्टाग्राम आहे ज्याद्वारे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील किंवा भारताबाहेरच्या देशातील देखील आपल्याला इंस्टाग्रामद्वारे काय मिळते तर माहिती मिळत असते, तेही अगदी वेगवान स्वरूपामध्ये. पुढे बघूया. पुढे पहा मुलांनो हे इंस्टाग्राम तर आपण बघितलं की अशा पद्धतीने काय असतं तर इंस्टाग्रामची साईन असते. अशा प्रकारे इंस्टाग्राम असतं ज्यामुळे आपण काय करू शकतो तर खूप फास्ट पद्धतीने आपण माहिती जी आहे ते देऊ शकतो किंवा घेऊ शकतो. पुढे बघा वेब बेस्ड पोर्टल्स लाईक गुगल, याहू, MSN. आता याहीपेक्षा जर वेगवान सोर्सेस आपल्याला जर बघायचे असले तर ते बघा मुलांना काय आहे तर वेब बेस्ड पोर्टल्स लाईक गुगल, याहू, MSN एक्सेट्रा. म्हणजे आणखीही ह्याच्यापेक्षा काही असे सोर्सेस आहे, साधन आहे जसे की गुगल, GOOGLE गुगल. हे जे गुगल आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. जर गुगलमध्ये आपल्याला कशाची माहिती हवी असेल तर आपण काय करत असतो तिथे टाईप करत असतो आणि लगेचच आपल्याला त्या विषयाची किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल जर आपल्याला माहिती हवी असेल तर त्याचे आपण काय करत असतो फक्त नाव टाईप करत असतो किंवा ज्या घटकाबद्दल किंवा ज्या इव्हेंटबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन हवी असते ते आपण टाईप करतो आणि काही क्षणातच काय होतं तर आपल्याला संपूर्ण जो घटनाक्रम आहे तो माहीत पडत असतो. कशाचा तर फक्त ह्या गुगलमुळे आपल्याला काय होतं जर कुणाही नेत्याबद्दल, अभिनेत्याबद्दल किंवा कुठलेही काही थोर व्यक्ती असो त्यांच्याबद्दल कशाहीबद्दल किंवा बाहेरच्या देशाबद्दल किंवा आपल्या भारताबद्दल, महाराष्ट्राबद्दल कशाचीही आपण इन्फॉर्मेशन आपल्याला हवी असेल आणि तो घटक जर आपण टाईप केला तर आपल्याला काय होतं तत्काळ गुगलद्वारे संपूर्ण माहिती ही मिळत असते. हे झालं अतिशय वेगवान साधन कशाचं तर मॉडर्न सोर्सेसचं. जो नेक्स्ट आपला वेगवान स्रोत आहे तो कुठला आहे मुलांना तर तो आहे याहू.
आपण बघा yahoo.com हे ऐकलेलं असेल. जसं गुगल अतिशय वेगवान पद्धतीने आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतं, तसंच yahoo.com सुद्धा काय करतं, आपल्यापर्यंत त्याच वेगाने माहिती पोहोचवत असतं. नंतर MSN हे सुद्धा जी वेबसाईट आहे ती सुद्धा आपल्याला अगदी वेगवान स्वरूपात माहिती देत असते. तर अशा प्रकारे काही वेगवान स्वरूपाने आपल्यापर्यंत माहिती पोहोचवणारे काय आहेत, तर हे मॉडर्न सोर्सेस आहेत. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, आपल्यासमोर काय दिसत आहे, तर हे गुगलची साईन दिसत आहे. बघा मुलांनो, हे आपण आपल्या मोबाईलमध्ये बघितलेलं असेल. GOOGLE गुगल. याद्वारे काय काय आपल्याला माहिती मिळते हे तर आपल्याला माहितीच आहे. जरी आपल्याला कुठल्याही विषयाबद्दल जर आपल्याला माहिती हवी असेल तर फक्त गुगलमध्ये जाऊन आपण ती टाईप केली की लगेच आपल्याला काय होते, इन्फॉर्मेशन जी आहे ती तात्काळच मिळत असते. आता नेक्स्ट पहा मुलांना काय आहे, तर याहू आहे. हे देखील आपल्याला माहिती आहे की खूप वेगवान असं सोर्सेस आहे, साधन आहे, ज्याद्वारे आपल्याला संपूर्ण जगभरातली कुठलीही माहिती हवी असेल तर ती जर आपल्याला खूप फास्टर पद्धतीने हवी असेल तर yahoo.com सुद्धा ती माहिती आपल्याला मिळते. किंवा काही माहिती आपल्याला द्यायची असेल आणि ती न्यूजपर्यंत पोहोचवायची असेल तरीसुद्धा आपल्याला yahoo.comचा जर आपण वापर केला तर ती काही क्षणातच तिथपर्यंत किंवा yahoo.comद्वारे सगळ्यांना ती माहिती जी आहे ती पुरवू शकते किंवा त्यांच्यापर्यंत ती पोहोचू शकते. पुढे बघूया. तर बघा मुलांना, नेक्स्ट जे मॉडर्न सोर्सेस आहे ते काय आहे, तर MSN. काय आहे मुलांना, MSN आहे आणि त्याचे साईन आपण बघू शकतो की MSN जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला दिसतं. ते देखील काय आहे, तर मॉडर्न सोर्सेस आहे, ज्यामुळे आपल्याला जसे गुगलमध्ये किंवा याहूमध्ये आपल्याला पटापट माहिती मिळत असते, तसंच MSNद्वारे देखील आपल्याला काय मिळू शकते, माहिती घेता येते. किंवा जर माहिती आपल्याला काही ॲड करायची असेल तर ती देखील आपल्याला दुसऱ्यापर्यंत पोहोचवता येते. कशामुळे, तर MSN या वेबसाईटमुळे. पहा मुलांना, आपलं जे नेक्स्ट आहे ते काय आहे, वी गेट न्यूज फ्रॉम अनदर पार्ट ऑफ द वर्ल्ड सो क्विकली बिकॉज ऑफ. पहा काय सांगितलेलं आहे इथे, वी गेट न्यूज फ्रॉम अनदर पार्ट ऑफ द वर्ल्ड सो क्विकली बिकॉज ऑफ. आपल्याला अगदी क्विकली माहिती हवी असेल तर आपल्याला ह्या वेबचा काय करावं लागेल, वापर करावा लागेल, जेणेकरून काय होईल, अगदी तत्काळ, अगदी क्विकली, अगदी खूप वेगाने आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल. म्हणून आपल्याला हे जे मॉडर्न सोर्सेस आहे त्याचा आपण काय करायला पाहिजे, तर वापर करायला पाहिजे, जेणेकरून काही माहिती जी आपल्यासाठी खूप आवश्यक आहे ते आपल्याला काही क्षणातच मिळत असते. नेक्स्ट बघा मुलांना काय आहे, द ॲडव्हान्सेस मेड बाय टेक्नॉलॉजी इन द फील्ड ऑफ कम्युनिकेशन. पहा, आपल्याला तर माहिती आहे की जे सायन्स आहे ते दिवसेंदिवस, डे बाय डे काय करत आहे, तर स्वतःला डेव्हलप करत आहे. आणि त्याद्वारे जे काही कम्युनिकेशन्स आहे ते कसं होत आहे की खूप सुधारत आहे, खूप फास्ट पद्धतीने होत आहे, खूप वेगवान पद्धतीने होत आहे. आणि आपली जी काही टेक्नॉलॉजी आहे ती डे बाय डे काय करत आहे, तर ग्रोथ करत आहे, वाढत देखील आहे आणि स्वतःमध्ये सुधारणा करून, इम्प्रूव्हमेंट करून खूप वेगाने ही जी टेक्नॉलॉजी आहे ती आपली पुढे जात आहे. आणि त्यामुळे कम्युनिकेशन करणं हे कसं झालेलं आहे, तर अगदी सुलभ झालेलं आहे. कुठलीही माहिती घेणं हे देखील अगदी इझी झालेलं आहे आणि आपण इतरांपर्यंत माहिती पोहोचवणं हे देखील कसं झालेलं आहे, तर अगदी इझी स्वरूपाचं झालेलं आहे. पहा मुलांना, आपल्याला आपली जी काही टेक्नॉलॉजी आहे ती डेव्हलप तर आहेतच आणि त्याद्वारे आपल्याला देखील काय करायचं आहे, तर आपण देखील एखादं उद्दिष्ट जर आपलं असेल तर आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या ज्या काही वेगवान स्वरूपाच्या सोर्सेस आहेत त्याचा वापर करून आपण जे काही आपलं उद्दिष्ट ठरलं असेल, म्हणजे सोल्जर बनण्याचं, वकील, डॉक्टर, काहीही जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बनायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय हवे आहे, तर योग्य मार्गदर्शन हवं आहे. आणि त्यासाठी या साधनांचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपण काय करणार आहोत, तर आपल्या राईट वेवरती पोहोचणार आहोत. या डायरेक्शनमध्ये त्यानुसार गाईड केल्यानुसार जर आपण पोहोचलो तर काय होणार आहे की आपण आपले जे एम आहे ते अचीव करणार आहोत.